दानपेटी ठेवलेली आहे। या होणाऱ्या जिजाऊ सृष्टीवरील समाज उपयोगी कामासाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे। या जिजाऊ सृष्टीसाठी, जिजाऊ रथ यात्रेसाठी जिजाऊ रथ यात्रेचे मुक्ताईनगरमध्ये भव्य स्वागत। शिवप्रेमींनी राजमातांना दिला मुजरा। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जय घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी मुक्ताईनगरमध्ये राजमाता जिजाऊ रथ यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रवर्तन चौक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात शिवप्रेमींचा मोठा उत्स्फूर्त सहभाग होता। रथासमोर शिवभक्तांनी मुजरा करत राजमाता जिजाऊंना नमन केले। राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे स्मरण आणि मराठा समाजात एकजूट निर्माण करण्याच्या हेतूने सुरू झालेली जिजाऊ रथ यात्रा आज मुक्ताईनगर येथे दाखल झाली। मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। प्रवर्तन चौक येथे रथाचे आगमन होताच शिवप्रेमींनी जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण भारावून टाकले। यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास शिवप्रेमींनी मुजरा केला। त्यानंतर प्रवर्तन चौकातील शाहू फुले आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमासाठी मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाध्यक्ष अनंतराव देशमुख, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कुमारी संजनाताई पाटील आणि पुत्र हर्षराज पाटील यांनीही यात्रेला शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, बोदवड शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद धामवडे, सुभाष बनिये, रवी महाजन, युवराज पाटील, धनंजय साबदारे, प्रमोद सोनवणे, विजय काळे, डॉक्टर सोपान दुट्टे, पप्पू मराठे, सचिन सपकाळे, सुभाष धनगर, अनंतराव देशमुख सर, निवृत्ती भळ, गौरव दुट्टे, आकाश साबदारे, मंगेश घटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व शिवप्रेमींनी रथयात्रेचे स्वागत केले। काय आहे रथयात्रेचा उद्देश? ही रथयात्रा 18 मार्च पासून सुरू झाली असून एकूण 45 दिवस चालणार आहे। महाराष्ट्रभर मराठा समाजात जागृती, महिला व युवकांचे प्रश्न, शेतकरी हित, सामाजिक सलोखा आणि संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करण्याचा हा उद्देश आहे। या रथयात्रेच्या माध्यमातून समाजात ऐक्य, समतेचा संदेश दिला जात आहे। यात्रा पुढे बोदवडकडे मार्गस्थ झाली असून जिल्ह्यातील इतर ठिकाणी अशाच उत्साहात तिचे स्वागत होणार आहे। ही घटना केवळ एक धार्मिक व सामाजिक सोहळा नसून ती मराठा समाजाच्या संघटन व उभारणीचा निर्धारही अधोरेखित करते।